होते. ओके, स्क्रीन शेअर करा. सर आता लॅपटॉप म्हणजे आता अवेलेबल नाहीये. ओके, एरर काय येतोय माहितीये का? क्युरी जेव्हा सिलेक्ट करतो ना तर आउटपुट यायला पाहिजे ना त्याच्या खाली. ओके, ती फाईल तुम्ही काल शेअर केली ती ओपन केली त्याच्यामध्ये ती झाली व्यवस्थित ओपन त्याच्यामध्ये. तसं नाही काय प्रॉब्लेम. ओपन कशी केली तुम्ही? इथूनच केली ना, या ऑप्शनला सिलेक्ट करून? डाउनलोड केली आधी आणि नंतर माय स्क्वेअर मधून ओपन केली. ठीक आहे, अल्टरची प्रॅक्टिस केली आहे सर्वांनी? काल अल्टरच झालंय ना? अल्टर आणि इन्सर्ट इंटू झालं, राईट? इन्सर्ट आणि अल्टर. फाईल्स, ओके. फाईल डाउनलोड केली आहे सर्वांनी? ओके, तुम्ही कुठं पण सेव्ह करू शकता. सिंपल, फक्त डेस्कटॉपवर सेव्ह केले तर आणखी सिंपल. ठीक आहे, त्यानंतर एडिटच्या खालचं जे ऑप्शन आहे ना, इथं बघा फाईलचं पण चित्र दिसतंय, आयकॉन. सिंपल याच्यावर मी प्रेस करतोय. तुम्ही जिथं फाईल सिलेक्ट केलेली आहे ते फोल्डर सिलेक्ट करून ती फाईल सर्च करायची, एम्प्लॉय डेटाबेस. या फाईलला फक्त सिलेक्ट करतोय, ओपन करतोय. इथे एक न्यू क्वेरी येते, न्यू क्वेरी टॅब ओपन होतोय आणि यामध्ये ती जी फाईल आहे त्या फाईलमध्ये सर्व क्वेरीज राईट केलेल्या बघा. ठीक आहे, यानंतर फक्त रन करायचं या फाईलला. सिंपल. रन करताना काय करायचं, फर्स्ट ऑप्शन प्रेस करायचं. कोणतीच क्वेरी सिलेक्ट नाही करायची, काहीच नाही. हे फर्स्ट ऑप्शन जे आहे ते प्रेस करायचं. फर्स्ट ऑप्शनचा मिनिंग काय होतो की ह्या स्क्रिप्ट फाईल मध्ये तुमच्या ज्या पण क्वेरीज आहे त्या सर्व रन होतील, लाईन नंबर 1 पासून लास्ट लाईन पर्यंत. ओके, माईक ऑन आहे का कोणाचं? ओके, समजलंय? आणि रन व्हायला त्याला 1 मिनिट तरी लागेल. त्यामुळं जेव्हा तुम्ही हे बटन प्रेस करताय ना त्यानंतर काहीच करू नका. जसं तुम्ही प्रेस करता, हे तर हा आयकॉन दिसतोय तुम्हाला, हा रेड कलर मध्ये, आणि तो परत असा ब्लॅक अँड व्हाईट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दुसरे काहीच ऑप्शन सिलेक्ट नाही करायचे. ठीक आहे, डेटाबेस अंडरस्टँड झालाय सर्वांना? किती टेबल आहे डेटाबेस मध्ये? ठीक आहे, एम्प्लॉय डेटाबेस मध्ये काय काय डेटा आहे? त्यामध्ये एम्प्लॉय टेबल मध्ये सांगा काय काय डेटा आहे एम्प्लॉय टेबल मध्ये? एम्प्लॉयची जनरल इन्फो आहे, राईट? त्या एम्प्लॉय टेबल मध्ये त्यामध्ये प्रायमरी की कॉलम कोणता आहे एम्प्लॉयज टेबल मध्ये? एम्प्लॉय नंबर प्रायमरी की आहे. एम्प्लॉय नंबर, देन एम्प्लॉयज टेबल अंडरस्टँड झालाय प्रॉपर? नेक्स्ट सॅलरी टेबल. यामध्ये काय काय? त्या प्रत्येक एम्प्लॉयची सॅलरीची डिटेल आहे. ओके, म्हणजे एम्प्लॉय टेबल मध्ये जे एम्प्लॉय आहे त्यांची सॅलरीची डिटेल मला बघायची असेल तर मला सॅलरी टेबल ओपन करावं लागेल, बरोबर ना? यामध्ये एम्प्लॉयज टेबल मध्ये टोटल रेकॉर्ड किती आहे कसं बघणार? यूज एम्प्लॉय, सिलेक्ट स्टार फ्रॉम. टोटल नंबर ऑफ रेकॉर्ड्स किती आहे? 3,24,000, राईट? म्हणजे ह्या डेटाबेस मध्ये टोटल 3,24,000 एम्प्लॉयचे रेकॉर्ड स्टोअर आहे. ओके, आता मग ह्या एम्प्लॉयची सॅलरी डिटेल कुठं असेल? सॅलरीज टेबल मध्ये. सिलेक्ट स्टार फ्रॉम सॅलरीज. ओके, एम्प्लॉय टेबल मध्ये 3,24,000 एम्प्लॉयचे रेकॉर्ड्स आहे, बरोबर? मग आता मी जर सॅलरी टेबलला ओपन करतोय तर सॅलरी टेबल मध्ये 9,67,330 एम्प्लॉयचे रेकॉर्ड, 30 रेकॉर्ड्स आहे. असं काय? कारण की यामध्ये इयर कोणता वाईज डेटा आहे, चेंज कसं आहे, झालं. इयर वाईज चेंज होतोय. म्हणजे एम्प्लॉय टेबल मध्ये 10,001 ची एकच रो आहे, कारण की एम्प्लॉय आयडी प्रायमरी की आहे ना, म्हणजे युनिक असणार आहे, बरोबर? म्हणून आपल्याकडे इथे किती आहे टोटल? 3,24,000 एम्प्लॉईज. पण सॅलरी टेबल मध्ये काय होतंय, प्रत्येक एम्प्लॉय साठी इथं मल्टिपल रेकॉर्ड्स आहे. रेकॉर्ड म्हणजे काय? रोज. फीचर्स म्हणजे कॉलमला आपण फीचर्स म्हणतो. ठीक आहे, इथं बघा 10,001 साठी मल्टिपल रेकॉर्ड आहे, सेम 10,002 साठी पण मल्टिपल रेकॉर्ड्स आहे. त्यामुळे काय होतंय, डेटाची साईज वाढली. ओके,
सॅलरी टेबल मध्ये प्रायमरी की कोणता आहे? येस, एम्प्लॉय सॅलरी नंबर. टेबल मध्ये प्रायमरी की नाही आहे ना, यामध्ये फॉरेन की आहे. कोणता? एम्प्लॉय नंबर, फॉरेन की. देन टायटल्स टेबल मध्ये काय इन्फो आहे? ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम. तर यामध्ये आता बघा, एम्प्लॉयज टेबल इथं परत 3,24,000 होते, इथं परत इन्क्रीज का झाले रेकॉर्ड? अंडरस्टँड केलाय ना डेटा? असा प्रॉपर अंडरस्टँड केलाय का? पोस्टची पण इन्क्रीमेंट होती ना इथं बघा, 10,004. आधी इंजिनियर होता 1986 पासून 1995 पर्यंत. 95 ला त्याची इन्क्रीमेंट होते, तो त्याची पोस्ट होते सिनियर इंजिनियर, राईट? सेम आणखी इथं आधी स्टाफ होता 10,005, 1999 टू 1996, सॉरी 1989 आहे, 89 टू 96 तो स्टाफ मध्ये होता, नंतर सिनियर स्टाफ झालाय 96, राईट? सो इथं पण काय, काही काही एम्प्लॉयचे मल्टिपल रेकॉर्ड आलेले, म्हणून इथं डेटाची साईज परत आपली इन्क्रीज झाली. टायटल टेबल मध्ये कोणता कोणता डेटा अंडरस्टँड झालाय? एम्प्लॉय नंबर, टायटल, फ्रॉम डेट, टू डेट. ओके. देन डिपार्टमेंट टेबल मध्ये, टायटल टेबल मध्ये प्रायमरी की कोणता आहे? फॉरेन की. सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट्स, यामध्ये काय आहे? डिपार्टमेंट नंबर आणि डिपार्टमेंट नेम आहे. म्हणजे त्या कंपनी, म्हणजे कोणत्या एखाद्या कंपनीचा डेटा सेट असेल, त्या कंपनीमध्ये टोटल किती डिपार्टमेंट आहे, त्या प्रत्येक डिपार्टमेंटचा एक नंबर आणि त्या डिपार्टमेंटचं नाव मेन्शन केलेलं आहे. या टेबल मध्ये प्रायमरी की कोणती आणि फॉरेन की कोणती आहे? डिपार्टमेंट नंबर काय आहे? फॉरेन की. ओके. देन डिपार्टमेंट एम्प्लॉय, यामध्ये काय डेटा आहे? डिपार्टमेंट एम्प्लॉय मध्ये काय डेटा आहे? काय डेटा असं सांगा ना, टेबल्स नाव ऐकून समज, म्हणजे कोणता एम्प्लॉय कोणत्या डिपार्टमेंट मध्ये वर्क करतोय, राईट? सपोज सेल्स डिपार्टमेंट आहे, तर त्या डिपार्टमेंट मध्ये किती एम्प्लॉय काम करताय, असा क्वेश्चन विचारला तुम्हाला, तर हा क्वेश्चन कोणत्या टेबलचा यूज करून सॉल्व्ह होईल? डिपार्टमेंट एम्प्लॉय. तर मी ह्या टेबलचा डेटा चेक करतोय. इथं पण आता बघा, आपल्याकडे टोटल 3,24,000 एम्प्लॉईज आहे. इथं परत रेकॉर्डची साईज का वाढली? राईट. सपोज एक एम्प्लॉई, त्यांनी सेल्स डिपार्टमेंट मध्ये काम केलंय 5 वर्ष, नंतर तो चेंज करतोय, त्याच कंपनीत येतो, फक्त त्याचं डिपार्टमेंट चेंज झालंय, मग त्याचे 2 रेकॉर्ड येणार, रेकॉर्डची साईज वाढते ना आपली. सो असं हे तुम्हाला स्टडी करायला लावलं, तुम्ही काय केलंय, फक्त कॉलम किती ते बघून आलाय. असा स्टडी कर, प्रॉपर डेटा अंडरस्टँड करायचा. आता लॉजिकल विचार करा ना, की एक एम्प्लॉय, सपोज रिअल टाइम मध्ये पण तसंच होतंय ना, एखादा एम्प्लॉय कंपनीमध्येच इंटरनल स्विच होऊ शकतो ना, डिपार्टमेंट वाईज. एका डिपार्टमेंट मध्ये तो काम करत होता, त्याला जर दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये स्विच केलंय त्याने, बरोबर? देन डिपार्टमेंट मॅनेजर, या टेबल मध्ये कोणती प्रायमरी की आणि फॉरेन की कोणती आहे? एम्प्लॉय नंबर काय आहे? फॉरेन की आहे, ठीक आहे. त्यानंतर डिपार्टमेंट नंबर पण आहे, ती पण फॉरेन की आहे, कारण की ती प्रायमरी की कुठे आहे? डिपार्टमेंट टेबल. येस. ऑनलाईन काही डाऊट आहे कोणाला? येस, बोला. हॅलो सर, आपण 2 किंवा 3 टेबलमध्ये सेम प्रायमरी की ठेवू शकतो का? नाही, फॉरेन एका टेबल मध्ये जर तो कॉलम प्रायमरी की असेल, तो दुसऱ्या टेबल मध्ये परत येतोय, तर तिथं आपण त्याला फॉरेन की म्हणतो ना. आता सपोज मला आहे ना डिपार्टमेंट्स आणि एम्प्लॉय डिपार्टमेंट एम्प्लॉय आहे ना, त्यातला एम्प्लॉय आयडी आहे ना, प्रायमरी कीज ठेवायचं आहे, तर यामध्ये एम्प्लॉय आयडी प्रायमरी की ठेवून काय करणार तुम्ही? म्हणजे लॉजिक काय जर त्यामध्ये? युनिकच असेल तर? नाही, युनिक जरी असेल तर तुमचा आपण युनिक रेकॉर्ड इथं स्टोअर केले ना आपण एम्प्लॉयचे, तर मग तो इथं एम्प्लॉय नंबर प्रायमरी की झालाय ना, त्याला इथं फॉरेन की म्हणजे करत. मल्टिपल कॉलम मध्ये आपण नाही करू शकत ना? जरी तुमचा आता डेटा युनिक आहे, तुम्हाला काय माहिती इन फ्युचर तो युनिकच राहील म्हणून. 10 एम्प्लॉय काम करतायत, प्रत्येक एम्प्लॉय वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये काम करतोय, ठीक आहे, असं समजा. पण नेक्स्ट इयरला एखादा एम्प्लॉय स्विच होऊन दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये जातोय, ह्या टेबल मध्ये त्याच एम्प्लॉयचा आणखी एक रेकॉर्ड आला ना, फक्त डिपार्टमेंट नंबर चेंज झाला, मग एम्प्लॉय नंबर रिपीट होतोय ना, मग तो प्रायमरी की राहील का? राईट.
हम्म. त्यानंतर डिपार्टमेंट मॅनेजर, यामध्ये कोणता डेटा आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट मॅनेजर, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये कोणता एम्प्लॉय आहे तो मॅनेजर होतो. आता डिपार्टमेंट किती टोटल आपल्याकडे? टोटल डिपार्टमेंट किती आहे? 9 डिपार्टमेंट आहे ना. डिपार्टमेंट टेबल मध्ये बघा, टोटल डिपार्टमेंट किती आहे? 9 डिपार्टमेंट आहे. 9 डिपार्टमेंट मध्ये 9 मॅनेजर पाहिजे होते. इथं टोटल मॅनेजर किती आहे आपल्याकडे? का बरं? आता डिपार्टमेंट वाईज एकच मॅनेजर असेल ना, पण मग 24 का बरं आहे? डेटा बघा ना, काय समजते डेटावर. आता इथं बघा, डिपार्टमेंट 1 D001 या डिपार्टमेंट मध्ये 11,022 हा एम्प्लॉय नंबर मॅनेजर होता 85 पासून 91 पर्यंत. 91 ला तो रिटायर झाला असेल किंवा त्यांनी कंपनी स्विच केली असेल, पण 91 नंतर दुसरा एम्प्लॉय होतोय तो तिथं मॅनेजर होतो, राईट. त्यामुळं 9 डिपार्टमेंट आहे, पण टोटल मॅनेजर किती आहे? 24. या 24 मधून 9 एम्प्लॉय असे असतील जे करंटली वर्किंग असतील. ओके, समजते सर्वांना? डेटा कळालाय सर्वांना प्रॉपर? ओके. सो आता मला एम्प्लॉईज टेबलचा पूर्ण डेटा चेक करायचा आहे. कसं बघणार? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. ओके, क्वेरी रन करतोय. पूर्ण डेटा एक्सट्रॅक्ट झालाय. आता मी जेवढ्या पण क्वेरीज राईट केल्या, तुम्ही एक पॅटर्न लक्षात आलाय का? की सिलेक्ट नंतर मी दरवेळेस इथं फ्रॉमच मेन्शन करतो. सिलेक्ट आणि फ्रॉम सोबतच येतोय. त्या दोघांच्या मध्ये आपण काय लिहितोय? स्टार, म्हणजे कॉलम नेम आहे. ठीक आहे, कॉलमचे नाव असतं स्टार. इथं स्टार का यूज करतोय आपण? शॉर्टकट यूज करतोय. स्टारचा मिनिंग म्हणजे ऑल कॉलम. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जर मला एम्प्लॉईज टेबल मधून जर पूर्ण डेटा एक्सट्रॅक्ट केलाय आपण, कसा? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज, म्हणजे सर्व कॉलम येणार आहे. रो किती आलाय? 3,24,000. आता मला सपोज एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम हे 3च कॉलम पाहिजे आउटपुट मध्ये. कसं करणार? बघा, स्टार म्हणजे काय होतं? ऑल कॉलम. आता मला किती कॉलम पाहिजे? 3, म्हणजे स्टार नाही येणार. 3. स्टारच्या जागेवर त्या 3 कॉलमचं नाव टाका. एम्प्लॉय नंबर, लास्ट नेम. आता सिलेक्ट झालाय. सिलेक्ट नंतर आपण काय राईट करतो? फ्रॉम. फ्रॉम एम्प्लॉय. फ्रॉम एम्प्लॉईज. फ्रॉम मध्ये हे काय राईट करतोय आपण? टेबलचं नाव. सिलेक्टच्या आतमध्ये काय राईट करतोय? कॉलम नेम. सो बघा, मी विचारेल ना तुम्हाला, सपोज सिलेक्टच्या आतमध्ये काय राईट करतोय? कॉलम नेम. फ्रॉमच्या आतमध्ये काय राईट करतोय? टेबल नेम. सिलेक्ट नंतर काय राईट करतोय? फ्रॉम राईट करतोय. सिलेक्टच्या आतमध्ये कॉलम नेम आहे, पण सिलेक्ट नंतर काय? फ्रॉम आहे. फ्रॉमच्या आतमध्ये टेबल नेम आहे, पण फ्रॉमच्या नंतर काय येतं? माहितीये कोणाला? नाही, सेमीकॉलन तर आपली इथं क्वेरी नव्हती, कारण की अजून जर सपोज क्वेश्चन मध्ये आणखी काही डेटा असेल, एक्स्ट्रा असेल क्वेश्चन मध्ये, तर मग ठीक आहे, बघू आपण ते. चल बघा, आता मी ह्या क्वेरीला रन करतोय. 3च कॉलम आले, पण रो मध्ये काही चेंज झालाय का? जेव्हा ऑल कॉलम येत होते तेव्हा पण 3,24,000 रोज होता. आता मी 3च कॉलमचा डेटा बघतोय, पण रोज तेवढेच येणार आहे ना. रो मध्ये काही फिल्टर लावतोय आपण, हे समजले? कॉलम वरती कसं फिल्टर लावतोय? एक लक्षात ठेवा, सिलेक्ट नंतर आणि फ्रॉम, सिलेक्ट आणि फ्रॉमच्या मध्ये तुम्ही जे पण काही राईट करणार आहे ना, ते तुम्हाला नेहमी आउटपुट मध्ये शो होत जाईल. ठीक आहे. सो आता क्वेश्चन तुम्हाला काही पण होतं, सपोज एखादा आलाय फाइंड एम्प्लॉय नंबर अँड देअर फर्स्ट नेम, म्हणजे काय काय फाइंड करायचं? एम्प्लॉय नंबर पाहिजे आणि फर्स्ट नेम पाहिजे. हे दोनच आउटपुट मध्ये आलं पाहिजे ना. मग तुम्ही सिलेक्ट मध्ये काय काय राईट करणार? एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, राईट. सो आउटपुट तुम्हाला जे पाहिजे ना, ते तुमचं सिलेक्ट आणि फ्रॉमच्या मध्ये आलं पाहिजे. क्लिअर आहे सर्वांना? ओके, मला ह्या क्वेरी मध्ये आणखी एक कॉलम ऍड करायचा आहे, सपोज जेंडर कॉलम. कसं करणार? कुठे ऍड करणार? ऍड कॉलम का बरं करायचं? आपण अल्टर स्टेटमेंट मध्ये का घुसलाय तुम्ही? ऍड कॉलम, कॉलम इथं मला ह्या क्वेरी मध्ये एक जेंडर कॉलम पण आला पाहिजे आउटपुट मध्ये. ऍड कॉलम, जेंडर कॉलम तर ऑलरेडी आहे ना. सिंपल आहे, इथं फक्त कॉमा करून एक नवीन कॉलम आहे जेंडर. बस रन करतोय, 4 कॉलम येतील. समजते सर्वांना? येस सर.
एक्स्ट्रॅक्ट ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल. मिनिंग काय होतं क्वेश्चनचं? एक्स्ट्रॅक्ट ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज टेबल मधून पूर्ण डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. कसं करणार आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. एम्प्लॉईज, राईट. हा क्वेश्चन समजलाय ना सर्वांना? येस सर. So extract all the data from employees table. आता क्वेश्चन रीड करा कोणीतरी एक. एनीवन? एक कोणीतरी रीड करा मोठं. रीड करायचं आहे फक्त. ओके, काय समजलंय क्वेश्चन मधून? राईट. एम्प्लॉय टेबल मधून असा डेटा एक्स्ट्रॅक्ट करा ज्याचा फर्स्ट नेम काय? पार्टो आहे. राईट. सिम्पल. क्वेश्चन रीड केलाय. क्वेश्चनला 2 पार्ट मध्ये डिवाइड करा. कोणते 2 पार्ट होते? बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल. ही क्वेरी मी जेवढा क्वेश्चन सिलेक्ट केलाय त्यासाठी काय क्वेरी येणार आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. इथपर्यंत क्वेश्चन सॉल्व्ह झालाय. आता काय? हुज फर्स्ट नेम इज पार्टो. सो क्वेश्चन मध्ये काय कंडिशन दिसते ना की फर्स्ट नेम मला पार्टो ज्यांचं नाव आहे तेच एम्प्लॉय पाहिजे. ओके, तर 3 रूल लक्षात ठेवायचे नाही. बघ, फर्स्ट आहे फाइंड द कंडिशन. ओके, सेकंड रूल आहे फाइंड द कंडिशनल कॉलम. थर्ड रूल आहे चेक कॉलम इट्स. ओके, ठीक आहे. सो फर्स्ट कंडिशन काय? फर्स्ट रूल काय? फाइंड द कंडिशन. सो कंडिशन काय या क्वेश्चन मध्ये? फर्स्ट नेम इज पार्टो. सो कंडिशन मी राईट करतोय, फर्स्ट नेम इज पार्टो. फाइंड द कंडिशनल कॉलम म्हणजे कोणत्या कॉलम वरती कंडिशन आहे तो कॉलम फाइंड करा. कोणत्या कॉलम वर कंडिशन आहे? फर्स्ट नेम. फर्स्ट नेम. हे तुम्हाला अंडरस्टँड करण्यासाठी करतोय. एकदाच राईट करणार, प्रॉपर समजून घ्या. ठीक आहे, नंतर आपण फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करणार. फाइंड द कंडिशनल कॉलम फाइंड केला आपण, फर्स्ट नेम. चेक द कॉलम इज प्रेझेंट इन द डेटाबेस ऑर नॉट. म्हणजे जो कंडिशनल कॉलम आहे, सॉरी इथं काय करा, कंडिशनल कॉलम करा. चेक कंडिशनल कॉलम इज प्रेझेंट इन द डेटाबेस ऑर नॉट. कंडिशनल कॉलम कोणता आहे? फर्स्ट नेम. हा आपल्या एम्प्लॉईज डेटाबेस मध्ये प्रेझेंट आहे का? कोणत्या टेबल मध्ये? एम्प्लॉईज डेटाबेसच्या एम्प्लॉय टेबल मध्ये फर्स्ट नेम कॉलम आहे ना? देन यस. जर हे तिन्ही लास्ट वाल्याचा ऑप्शन जर यस येत असेल तर त्याला आपण व्हेअर मध्ये राईट करून टाकायचं. व्हेअर डायरेक्ट कंडिशन राईट करायची, फर्स्ट नेम इज इक्वल टू पार्टो सेमीकोलन. आता याला मी फर्स्ट सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये राईट करावं लागतं. का बरं? म्हणजे स्ट्रिंग आहे म्हणून. हे 3 रूल समजले सर्वांना? सो इंटरव्ह्यू मध्ये जर तुम्हाला क्वेश्चन विचारताय की व्हेअर कधी यूज करणार, मग काय सांगणार? फेल होऊन जाता मग इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही. ठीक आहे, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. कोणत्याच बुक मध्ये तुम्हाला कुठं भेटणार नाही कंडिशन. इंटरव्ह्यूअर ऐकल तर तो म्हणून काय सांगतो. ठीक आहे, सो व्हेअर कधी यूज करतो आपण? वेन वी हॅव टू फिल्टर द डेटा. डेटाला फिल्टर केलंय ना. बघा, टोटल एम्प्लॉईज टेबल मध्ये किती रेकॉर्ड्स आहे? 3,24,000. जर मी आता ह्या क्वेरीला रन करतोय, आउटपुट मध्ये किती रेकॉर्ड येत आहे? 228. डेटा फिल्टर झाला माझा. फिल्टर म्हणजे काय? फिल्टर करणं. चहा घेता का सकाळी रोज? चहा फिल्टर करून घेता ना? येस. तर मग फिल्टर केलंय ना, जे मला पाहिजे होते रेकॉर्ड तेच काढले. फक्त 3,24,000 एम्प्लॉईज मधून मी फक्त मला जे एम्प्लॉईज पाहिजे होते त्यांचाच डेटा एक्स्ट्रॅक्ट केलाय. सो व्हेअर कधी यूज करता? वेन वी हॅव टू फिल्टर द डेटा. ओके,
पण त्यासाठी हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी की व्हेअर कधी यूज करायचं, इंटरव्ह्यू मध्ये नाही सांगायचंय. ओके, कळालं? सो आधी आपण कसं करत होतो, सिलेक्ट मध्ये काय राईट करतोय, कॉलम नेम राईट करतोय. सिलेक्ट नंतर काय राईट करतोय, फ्रॉम. सिक्वेन्स इथं बघा ना तुम्ही, सिलेक्टच्या मध्ये काय आहे, कॉलम नेम. ओके, सिलेक्ट नंतर काय आहे, फ्रॉमच्या मध्ये काय आहे, टेबल नेम. फ्रॉम नंतर काय आहे, इथं बघा ना, फ्रॉम नंतर आपण काय राईट केलंय, वेअर. सिक्वेन्स लक्षात ठेवा. सिलेक्ट मध्ये काय राईट करतोय, आता राईट नका करू, एकदा प्रॉपर आपली सिक्वेन्स जेव्हा होईल ना 2-3 दिवसांनी, मग तुम्हाला सांगत. इंटरव्ह्यूला क्वेश्चन येतो यावरती, एसक्यूएल क्वेरी रायटिंग सिक्वेन्स आणि एसक्यूएल क्वेरी एक्झिक्युशन सिक्वेन्स. ठीक आहे, सिक्वेन्स लक्षात पाहिजे. सिलेक्ट मध्ये काय राईट करतोय, कॉलम्स. ठीक आहे. सिलेक्ट नंतर काय येतोय, फ्रॉम मध्ये काय राईट करतोय, टेबल. आणि फ्रॉम नंतर आत्ताच आपण बघितलं काय राईट करतं, वेअर. वेअर मध्ये काय येते, कंडिशन. सिक्वेन्स कळाला. काही जरी झालं, सिलेक्ट नंतर फ्रॉमच येणार. इंटरव्ह्यूअर जरी म्हणला की फ्रॉम आधी घे, तरी त्याला सांगायचं नाही होणार. ओके, सिलेक्ट नंतर फ्रॉमच येणार, फ्रॉम नंतर काय येणार, वेअर येणार. क्लिअर आहे? आपण इथं फक्त सिलेक्ट आणि फ्रॉमच घेतो, इथं वेअर का नाही घेतला, कारण कंडिशन नव्हती ना. हा, कंडिशन नव्हती, बरोबर. आणखी एक क्वेश्चन घेऊ. एक्स्ट्रॅक्ट all the data from employees table. Sorry. Extract all the female data, the female records from the employees table. So question read करा आणि एक्सप्लेन करा की काय फाइंड करायचं. एक कोणीतरी क्वेश्चन रीड करा. Extract all the data, all the female records from employee table. Okay, extract all the female records from the employees table. काय मीनिंग काय होतंय, एम्प्लॉईज टेबल मध्ये 3,24,000 एम्प्लॉईज आहे, त्यामध्ये मेल पण असतील फिमेल पण असतील. मला फक्त मेलचा डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे त्यामध्ये, जेंडर वाईज. सॉरी, फिमेलचा डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. येस, जेंडर वाईज. क्वेरी काय येणार स्टार्टिंगला, सिलेक्ट जेंडर फ्रॉम एम्प्लॉई. ठीक आहे. आता मी इथे स्टार घेतोय कारण मला त्यांचे नाव आणि ते पण आले पाहिजे. फक्त जेंडर कॉलम घेतला तर फक्त जेंडर कॉलम मध्ये एफ 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 दिसेल सगळीकडे, पण मला कोणता एम्प्लॉय काय माहिती कळणार नाही ना, त्याचा एम्प्लॉय नंबर पण दिसला पाहिजे. सो मी ऑल डेटा घेतो. ठीक आहे, ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल. तो सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. क्वेश्चन मध्ये कंडिशन आहे का, काय कंडिशन आहे, फिमेल रेकॉर्ड फाइंड करायचे. सो फर्स्ट रूल काय, फाइंड द कंडिशन. कंडिशन फाइंड केली. सेकंड रूल काय, फाइंड द कंडिशनल कॉलम. कॉलम कोणता आहे कंडिशनल, जेंडर कॉलम. फिमेल रेकॉर्ड फाइंड करायचे, मेल फिमेलचा डेटा कोणत्या कॉलम मध्ये, जेंडर. ओके, जेंडर कॉलम वरती कंडिशन आहे आणि चेक करा तो कॉलम आपल्या डेटाबेस मध्ये प्रेझेंट आहे की नाही. आहे का, येस, आन्सर येस आहे ना. देन फ्रॉम नंतर काय राईट करणार, वेअर जेंडर इक्वल टू एफ. जेंडर इक्वल्स टू एफ, फिमेल. रन करू, आन्सर येईल, काय येईल आन्सर, एफ करावं लागेल ना. फिमेल कसं का, तुम्ही डेटा चेक करा आधी, तुमच्या डेटामध्ये मेल फिमेल असं नाही, एम आणि एफ. ठीक, आता आपण ठीक मॅथचे पेपर दिले असतील ना सर्वांनी स्कूलमध्ये. ओके, प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर सर्वजणच लिहिता, खाली जे आन्सर येते सगळ्यांच बरोबर असतं का, येस. तसंच इथं पण क्वेरी राईट केली म्हणजे जे आउटपुट येते ते नेहमी बरोबर असलं असं नाही. चेक करा आउटपुट काय, जेंडर फिमेल पाहिजे ते चेक करा, सगळे फिमेल येत आहे का, कुणी मेल तर नाही यामध्ये, सगळे फिमेल आहे, बरोबर आहे. म्हणजे समजलंय क्वेरी कशी राईट करायची. व्हेअर समजतोय, यामध्ये काय डाऊट आहे कोणाला. सिक्वेन्स काय झाली आपली, सिलेक्ट फ्रॉम वेअर. सिलेक्ट मध्ये काय राईट करतो,
कॉलम नेम, फ्रॉम मध्ये टेबल नेम, वेअर मध्ये condition. चला परत एनीवन क्वेश्चन रीड करायचा आहे. काय आलंय? असं कुठं म्हणजे रजिस्टर केलेलं आहे का सानिया फक्त फिमेलच नाव असणार? ठीक आहे, जर क्वेश्चन चुकीचा आहे तर आउटपुट येणार नाही ना, एवढंच होईल. क्वेश्चन फक्त रीड करा. काय एक कोणीतरी रीड करा, क्वेश्चन रीड करायचं. ठीक आहे, दोनच स्टुडंट आहे क्लासमध्ये आपण, एक यांनी रीड केला, एक यांनी रीड केला. काय फाइंड करायचं एक्सप्लेन करा. असे रेकॉर्ड्स पाहिजे ज्यांचं जेंडर मेल आहे आणि फर्स्ट नेम काय, क्वेरी काय ना, आपण टेबल दरवेळेस एम्प्लॉईजच का घेतो? कारण की क्वेश्चन मध्ये जो डेटा फिल्टर करायचा तो एम्प्लॉय टेबल मध्ये. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज, देन वेअर काय येणार, कंडिशन. क्वेश्चन मध्ये किती कंडिशन आहे या, कोणत्या कोणत्या? मेल रेकॉर्ड पाहिजे आणि फर्स्ट नेम सानिया पाहिजे. दोन कंडिशन आहे. ओके, कोणत्या कोणत्या कॉलम वर? एकाच कॉलम वरती एका वेगवेगळ्या कॉलम वर? दोन कॉलम. कंडिशन लिहू. वेअर काय कंडिशन आहे ना, जेंडर इक्वल टू मेल. सेकंड कंडिशन आता दोन कंडिशन आहे, दोन कंडिशन आहे. ठीक आहे, एक तर मेल रेकॉर्ड पाहिजे आणि दुसरी कंडिशन काय, फर्स्ट नेम सानिया पाहिजे. ठीक आहे, आता जेव्हा दोन कंडिशन असतील आणि दोन्ही कंडिशन हे सेम वेगवेगळ्या कॉलम वर असतील. आता इथे दोन कंडिशन आहे ना, एकाच कॉलम वरती एक वेगवेगळ्या कॉलम वर. तुम्ही असं म्हणू शकतो ना की मल्टिपल कंडिशन ऑन मल्टिपल कॉलम. येस, त्यावेळेस दोन्ही कंडिशनच्या मध्ये अँड यूज करतो. येस, ठीक आहे. आणि जर मी ह्या क्वेरीला रन करतोय, फर्स्ट नेम मध्ये सानिया, जेंडर मेल आहे. आता 154 एम्प्लॉईज असे ज्यांचं नाव सानिया आहे, जेंडर मेल आहे. येस, आता काय करायचं? तुम्ही बोलत होता क्वेश्चन चुकीचा आहे. डेटा चुकीचा. ओके, क्वेश्चन समजला? दोन कंडिशन आहे, दोन्ही कंडिशन वेगवेगळ्या कॉलम वरती. सो त्या कंडिशन मध्ये आपण काय यूज केलंय, अँड यूज. सो आता परत इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतील, वेन वी यूज अँड ऑपरेटर. येस, कधी यूज करणार? परत फेल होणार तुम्ही मग. ओके, both conditions are true. कंडिशन तरी पण फेल होणार तुम्ही. ठीक आहे, काय सांगायचं? जेव्हा दोन्ही पण कंडिशन आपल्याला ट्रू पाहिजे असेल त्यावेळेस आपण काय करणार, अँड यूज करणार. फक्त शॉर्टकट मध्ये लक्षात कसं ठेवायचं, जर मल्टिपल कंडिशन आहे मल्टिपल कॉलम वर असेल तर अँड यूज करायचं. हे लॉजिक तुमचं 99% क्वेश्चन मध्ये यूज होणार. ठीक आहे, एखादा क्वेश्चन असेल त्यामध्ये अँडचं लॉजिक लागणार नाही. ठीक आहे,
तो कोणता क्वेश्चन आहे तो पण आपण बघू. ठीक, समजलंय? फक्त पण या माग बॅकएंडला काय लॉजिक चालतं स्कूलमध्ये आपण शिकलेलो आहे हे शिकलो असेल ना. ट्रू अँड ट्रू काय असतं? ट्रू अँड फॉल्स इज इक्वल टू शुअर फॉल्स येते. ट्रू अँड फॉल्स. ट्रू अँड फॉल्स काय येणार आहे? फॉल्स अँड फॉल्स. फॉल्स अँड फॉल्स काय आहे? फॉल्स अँड ट्रू. आणखी एक यामध्ये ट्रू और ट्रू काय येतं? ओके देन फॉल्स और ट्रू हे काय येतं? फॉल्स अँड ट्रू काय येतं? ट्रू. ओके ट्रू और फॉल्स. ओके फॉल्स और फॉल्स. फॉल्स. जेव्हा दोन्ही पण कंडिशन ट्रू पाहिजे असेल अँड यूज करायचा आहे. दोन्ही पैकी एक तरी कंडिशन ट्रू पाहिजे फक्त तर ऑर यूज करणार. ऑर कधी यूज करायचा? दोन्ही पैकी एक फक्त एकच कंडिशन म्हणजे असं नाही की कंपल्सरी दोन्ही पण ट्रूच पाहिजे. दोघांपैकी एक जरी ट्रू असेल तरी चालणार असेल तर आपण ऑर यूज करणार. ओके समजलं इथं? अँड काय यूज केलाय कळलंय? आणखी एक क्वेश्चन. कसं करणार? कंडिशन कोणत्या कॉलम वरती आहे? किती फर्स्ट कंडिशन आहे? नेम. 2 कंडिशन आहे. किती कॉलम वर? 2 कॉलम वरती की एकाच कॉलम वर? एकच कॉलम. फर्स्ट नेम इथे काय आहे ना हा बरं और और का बरं ते तेच विचारतो. पैकी एक कंडिशन मल्टिपल कंडिशन ऑन सिंगल कॉलम असेल तर ऑर यूज करायचं. मल्टिपल कंडिशन ऑन मल्टिपल कॉलम असेल तर अँड यूज करायचं. पण यामागे बॅक एंडला लॉजिक काय? इंटरव्ह्यू मध्ये येणे सांगायचं बॅक एंडला कसं लॉजिक लागणार? दोन्ही पैकी आपल्याला एकच ट्रू पाहिजे ना. असं कधी जर तुम्ही अँड वापरता यामध्ये याचा मिनिंग काय होतोय की एक असा एम्प्लॉय आहे त्याचं नाव पार्टो आहे त्याचंच नाव सानी आहे. असं कधी पॉसिबल आहे का एका एम्प्लॉयचं 2 नाव असतील? एकच नाव असतं ना प्रत्येकाला. इथं ऑर म्हणजे याचा मिनिंग काय होतं की त्या कंपनीमध्ये असे मला एम्प्लॉयची लिस्ट दे ज्यांचं नाव पार्टो असेल किंवा ज्यांचं नाव सानिया आहे. पार्टो असलेले चालतील, सानिया असलेले पण चालतील. ठीक आहे. किंवा फक्त सानियावाले एम्प्लॉईजच नाही त्या कंपनीत पण पार्टोवाले तर भेटतील. किंवा पार्टोवाले नसतील फक्त सानियावाले तर भेटतील ना. दोन्ही पैकी एक असला तरी चालेल किंवा दोन्ही असले तरी चालेल. सो ऑर यूज करतोय. बघा फर्स्ट नेम मध्ये चेक करा पार्टो आणि सानिया दोनच नाव दिसतील. येस क्लिअर आहे? समजते सर्वांना? ओके एम्प्लॉईज टेबल म्हणजे त्या कंपनीमध्ये मला असं फाइंड करायचं की त्या कंपनीमध्ये असे किती एम्प्लॉईज आहे ज्यांचं नाव ए नी स्टार्ट होत आहे. ज्यांचं फर्स्ट नेम ए नी स्टार्ट होत आहे. कसं करणार? employee where first name is equal to A. याचा मिनिंग काय होतं? लाईक ए. फर्स्ट नेम ज्यांचं ए आहे ते तुम्ही सांगताय आणि असं असतं का कोणाचं नाव फक्त ए नाव असेल कोणाचं? क्वेश्चन काय आहे? असे एम्प्लॉय पाहिजे ज्यांचं फर्स्ट नेम ए नी स्टार्ट होत
ओके, म्हणजे तुम्ही पॅटर्न मॅच करताय ना, की जिथं ए असेल तो पाहिजे मला, पॅटर्न मॅच करताय, त्यासाठी आपल्याकडे ऑपरेटर आहे लाईक ऑपरेटर. सो फर्स्ट नेम लाईक म्हणजे फर्स्ट नेम कोणासारखं पाहिजे, ए ने स्टार्ट होणार पाहिजे. पण ए नंतर काय पाहिजे हे मेन्शन आहे का, ए नंतर काही पण चालेल, पण Percentage. किती कॅरेक्टर चालतील. सो त्यासाठी आपण युज करतोय पर्सेंटेज. ए पर्सेंटेज याचा मिनिंग काय होतो, स्टार्टिंग फर्स्ट नेम लाईक ए पर्सेंटेज म्हणजे ए ने स्टार्ट होणार आहे, ए नंतर काही पण कॅरेक्टर येऊ द्या आणि किती पण साईज असेल तरी चालेल. जर मी या क्वेरीला रन करतोय, फर्स्ट नेम बघा सर्वांचे नाव ए ने स्टार्ट होत आहे, राईट. हाच क्वेश्चन सपोज माझा फर्स्ट नेम एंड्स विथ यस असेल तर कसं करणार, पर्सेंटेज आधी येणार आहे याच्या. आधी यांना पर्सेंटेज आधी येणार, नंतर काय येणार, यस येणार. सो याचा मिनिंग काय होतंय, यसच्या आधी काही पण कॅरेक्टर चालतील पण शेवट यस पाहिजे हे मॅन्डेटरी आहे. सो मी हे करतो. ओके, सर्वांच्या नावाच्या लास्टला बघा यस येत आहे. ओके, सपोज असा क्वेश्चन आहे ज्याचं फर्स्ट नेम ए नी स्टार्ट होत आहे, ठीक आहे, आणि बी मध्ये किंवा यस नी एंड होत आहे. ए पर्सेंटेजेस. ए पर्सेंटेज यस, स्टार्टिंगला ए लास्टला यस आहे, मध्ये काही पण असू द्या, ठीक आहे. याला जर रन करतोय तर बघा ए नी स्टार्ट होत आहे, एस नी एंड होत आहे, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नेम ए नी स्टार्ट होत आहे, सेकंड कॅरेक्टर काय ते माहित नाही ए नंतर, पण मला थर्ड कॅरेक्टर माहिती आहे ते आहे बी. कसं करणार, फर्स्ट कॅरेक्टर काय आहे ए, सेकंड कॅरेक्टर माहिती आहे का, नाही, पण थर्ड कॅरेक्टर माहिती आहे ना. थर्ड कॅरेक्टर काय आहे बी आहे, और बी नंतर काय आहे मेन्शन नाही ना, पण बी नंतर काही पण असेल मग काय येणार आहे पर्सेंटेज. पण ए आणि बी च्या मध्ये किती कॅरेक्टर येणार आहे, एकच आहे, पण ते आपल्याला माहिती आहे का काय नाही. त्यासाठी स्कूलमध्ये आपण फिल इन द ब्लँक्स करत होतो, सो एक अंडरस्कोर द्यायचं, म्हणजे ए आणि बी च्या मध्ये एक कॅरेक्टर येणार आहे काहीतरी, राईट. सो फर्स्ट कॅरेक्टर ए असेल, थर्ड कॅरेक्टर बी असेल, ए आणि बी च्या मध्ये एकच कॅरेक्टर असेल आणि बी नंतर मल्टिपल कॅरेक्टर येऊ शकतात. असं काहीच रेकॉर्ड नाही, ठीक आहे. बी च्या जागेवर येस करतो, येस बघा फर्स्टला ए, थर्डला येस आहे, दिसतंय. आता सपोज टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर 5 आहे, असे मला नाव फाइंड करायचे ज्यांच्या नावाचे फक्त 5च कॅरेक्टर आहे नावामध्ये, ठीक आहे. त्यामधलं फर्स्ट कॅरेक्टर आहे ए आणि थर्ड कॅरेक्टर आहे यस. कसं करणार, फर्स्ट ए थर्ड यस आहे, म्हणजे ए आणि यस च्या मध्ये काय आहे एक आहे, आज एक कॅरेक्टर आहे, म्हणजे टोटल 3 झाले. ह्या 3 नंतर काय येणार, आणखी 2च कॅरेक्टर आहे ना. जर तुम्ही पर्सेंटेज दिलं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, किती पण कॅरेक्टर आहे पण तुम्हाला यस नंतर 2च कॅरेक्टर पाहिजे. कसं करणार, स्टार्टिंगला ए, थर्ड कॅरेक्टर यस आहे, दोघांच्या मध्ये एकच आहे म्हणून काय करणार अंडरस्कोर, आणि यस नंतर किती आहे 2, डबल अंडरस्कोर. आणि पर्सेंटेज पर्सेंटेज दिलं तर मग त्याचा मिनिंग काय होतो, परत त्यानंतर आणखी पण कॅरेक्टर जे तुम्हाला माहित नाही जेवढे असतील तेवढे. सो माझं काय होतं, फर्स्ट ए पाहिजे, थर्डला यस पाहिजे बघ, फर्स्टला ए, थर्डला यस आहे आणि टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर 5 असेल बघ. क्लिअर आहे, समजते सर्वांना. फाइंड द एम्प्लॉय हुज फर्स्ट नेम स्टार्ट्स विथ बी. कसं करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम employee where first name लाईक like D बी person. स्टार्ट बी पर्सेंटेज, राइट. सो बी से नाम स्टार्ट होने वाले सभी असं मला पाहिजे. सपोज ज्यांचं नाव बी नी स्टार्ट होत आहे ना ते सोडून बाकीचे सगळे एम्प्लॉईज पाहिजे. येस, तेव्हा काय करणार, लाईक आहे तर इथे फक्त नॉट लाईक कर, Not like. म्हणजे लाईक असल्यावर काय येणार आहे हे आउटपुट येते बी, पण ज्यांचे पण नाव बी नी स्टार्ट होत आहे ते सोडून मला बाकीचे सगळे बघायचे. सो नॉट लाईक करतोय, बघा आता ए टू झेड मध्ये सगळे येणार फक्त बी नाही येणार. दिसतंय, क्लिअर आहे. लाईक नॉट लाईक समजतंय सर्वांना. ओके, काय काय बघितलं आज आपण.
सिलेक्ट फ्रॉम नंतर आपण व्हेअर बघितलं, व्हेअर कंडिशन कशी मेंटेन करतो, राईट. व्हेअर मध्ये आपण काय काय बघतोय, अँड बघितलंय, और लाईक नॉट नॉट लाईक, पर्सेंटेज राईट. हा ते लाईक मध्येच येतं, लाईकचे ओके. सो उद्या आपण इन बघू, नॉट इन, ठीक आहे, नॉट इन. त्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर बघू. समजते, आजचं लेक्चर समजले सर्वांना? सो लेक्चर अपलोड करून देतो, एकदा रिवाइज करा.